इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. इराणनं अमेरिकन एअरबेसवर जोरदार हल्ले चढवले आणि त्यानंतर युद्धविराम झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. कतारची मध्यस्थी यामध्ये आलेली आणि अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य झाल्याची माहिती सुद्धा ट्रम्प यांनी दिली. इराणकडून कतारमधील अमेरिकन तळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला होता, तर इराणनं मात्र युद्धबंदीचा अमेरिकेचा दावा फेटाळला. आमच्याकडून अद्याप कोणताही युद्धविराम नाही, अशी एक्सपोस्ट इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेली आहे. इराण आणि इस्रायलमधला जो संघर्ष सुरू होता त्याला आता युद्धविराम मिळालेला आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय. इराणनं अमेरिकन एअरबेसवर जोरदार हल्ले चढवले आणि त्यानंतर युद्धविराम झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत जी एक्सपोस्ट केलेली आहे ती बघूया. सर्वांचं अभिनंदन. इस्रायल आणि इराण यांच्यात संपूर्ण शस्त्रबंदी संधीबाबत एकमत झालं. पुढील 12 तास दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी असेल, त्यानंतर युद्ध अधिकृतपणे संपल्याचं जाहीर केलं जाईल. आधी अधिकृतरित्या इराण शस्त्रसंधी सुरू करेल आणि 12 तासांनी इस्रायल शस्त्रसंधी सुरू करेल. सर्व नियोजनानुसार सुरळीत झालं तर मी इस्रायल आणि इराणच्या धैर्य, चिकाटी, प्रगल्भतेचं कौतुक करेन. हे युद्ध वर्षानुवर्ष चालू राहू शकलं असतं आणि संपूर्ण मध्य पूर्व आशिया उद्ध्वस्त करू शकलं असतं, पण तसं झालं नाही आणि होणार नाही, असं ट्रम्प यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटलेलं आहे. तर सय्यद अब्बास अराक्ची जे इराणचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांची काय एक्सपोस्ट आहे ती सुद्धा आपण बघूया. इराणकडून शस्त्रसंधी किंवा लष्करी कारवाया थांबवण्याचा करार झालेला नाही. मात्र जर इस्रायली प्रशासनानं इराणी नागरिकांवरील हल्ले थांबवले तर आमचा प्रत्युत्तर देण्याचा कोणताही इरादा नाही. निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, आत्ता जसं आपण बघतोय की ट्रम्प यांनी एक्सपोस्ट केलेली आहे युद्धबंदीबाबतचा दावा ठामपणे ते करतायत, पण दुसरीकडे मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा सगळा दावा फेटाळून लावलाय. नेमकं यामागे काय कारण आहे? जगाचे स्वयंघोषित शांतीदूत डोनाल्ड ट्रम्प यांना असं जर आपण त्यांना एक विरुद्धावली दिली तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण आतापर्यंत त्यांचा इतिहास पाहिला तर जगामधल्या कुठल्याही संघर्षामध्ये जे आहे सर्वात पहिल्यांदा तेच आपल्या ट्विटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दाव्यांच्या माध्यमातून त्या संघर्षाला एक प्रकारे स्थगिती मिळाली असं जाहीर करतात. आणि त्याच प्रकारे या इस्रायल आणि इराणच्या संघर्षामध्ये सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे की इस्रायल आणि इराण हे दोघेही आमच्याकडे म्हणजे अमेरिकेकडे त्या ठिकाणी आले एक प्रकारे शांतता वाढतेसाठी, युद्धबंदीसाठी, आणि त्या अनुषंगानं अमेरिकेने ती युद्धबंदी त्या ठिकाणी केली. याच्या विपरीत इराणनं वेगळाच दावा त्या ठिकाणी केलेला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री त्या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकारचा कुठलाही दावा, अशा प्रकारच्या कुठलाही आम्ही त्या ठिकाणी युद्धबंदीसाठी प्रस्ताव अमेरिकेकडे आणणार नाही. याच्या पुढे जाऊन IRGC तर असं म्हणतंय की आमचं म्हणजे इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड फोर्स हे असं त्या ठिकाणी म्हणतंय की आमचे ऑलरेडी ऑपरेशन सुरू आहेत आणि या ऑपरेशन्सला डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचे डोनाल्ड ट्रम्प कडून दावे केले जात आहेत. आमचं ऑपरेशन जे आहे ते सुरूच त्या ठिकाणी राहणार आहे. मागच्या 1 तासामध्ये जे आहे जोरदार पद्धतीने इराणनं जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल हल्ल्यामधून तेल अवीव त्याच्याबरोबर आसपासच्या शहरांमध्ये हल्ले केलेले आहेत आणि त्यामध्ये शेवा या शहरामध्ये जे आहे 8 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालेला आहे अशीही बातमी त्या ठिकाणी येते. मुळात दावे प्रतिदावे त्या ठिकाणी त्याच्यात होत आहेत, पण एकूणच जर लक्षात घेतलं तर डिप्लोमॅटिक चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या युद्धाला कुठेतरी जे आहे स्वल्पविराम लागणं हे आवश्यक आहे. या सगळ्या परिस्थितीचा आपल्या अनुषंगानं कशा प्रकारे त्याचं प्रोजेक्शन करता येईल असा प्रयत्न अमेरिका पण करतोय, इराण पण करतोय आणि इस्रायल सुद्धा करेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, इव्हन ही शस्त्रसंधी जरी झाली तरी माझ्या मते ही फार काळ टिकू शकणार नाही, कारण इराणचे जे प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत, हिजबुल्ला असेल, हुती असेल, हे अमेरिकेच्या हिताविरुद्ध त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हल्ले त्या ठिकाणी करतच राहतील. इस्रायलने याआधी हमासशी सुद्धा शस्त्रसंधी केली होती, पण तिचे काय हाल झाले हे सगळे जगाने त्या ठिकाणी पाहिले. म्हणून इस्रायलकडूनही अपेक्षा कमी आहे. माझ्या मते इराण प्रत्यक्ष जरी नसला तरी त्याच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जे हल्ले करत राहील आणि अमेरिकेसमोर दुसरा पर्याय नाही, त्याला फक्त शॉर्ट टर्म गेमसाठी या सगळ्या प्रकरणाचा किंवा या परिस्थितीचा आपल्यासाठी फायदा करून घ्यायचा आहे. खरोखरच अमेरिकेनं हल्ले केले याचा अर्थ चीनच्या 3 न्यूक्लिअर साइट्स उद्ध्वस्त झाल्या आणि इराणची केपेबिलिटी अण्वस्त्र बनवण्याची संपली असं बिलकुल नाही. ते ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे एनरिच्ड युरेनियम आहे आणि
काही अंशी या न्यूक्लिअर फॅसिलिटीज सुद्धा ज्या आहेत अजून त्या ठिकाणी पूर्ववत होऊ शकतात. अजून पूर्णतः डॅमेज असेसमेंट झालं नाही. हे एकत्रित विचार केला तर या सगळ्या शस्त्रसंधीविषयी माझ्या मनामध्ये अजूनही साशंकताच आहे. पण असं जर होत असेल, 12 डेज वॉर जर संपत असेल तर हे पश्चिम आशियासाठी आणि जगासाठी चांगलंच आहे. जी सर, तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा. आणखी सविस्तर चर्चा आपल्याशी करायची आहे.